सुरेश चंद्रजी, आता मुद्दा असा आहे की तीन गोष्टींचा संबंध लावला गेलाय. एक आहे भारत अमेरिका करार, दुसरा आहे एप्स्टीन फाईल्स आणि तिसरा आहे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये सुरू असलेली केस, दाखल करण्यात आलेली केस. या तीन गोष्टींचा संबंध लावताना त्याला आधार नेमका काय आहे? कारण हा सवाल तर विचारला जाणार की एप्स्टीन फाईल्स मधली नावं यायला सुरुवात झालेली आहे, पण या दोन गोष्टींमुळे भारत आणि अमेरिकेचा करार झालेला आहे, याला कुठलाही ठोस आधार देण्यात अजून तरी राहुल गांधी यशस्वी ठरले नाहीयेत. असं असताना आणि सुप्रीम कोर्टाचा अमेरिकेतला निकाल आलेला असताना या आरोपांची धार तुम्हाला कायम ठेवता येणं शक्य आहे का काँग्रेसला? कविताजी, यामध्ये कसं आहे की व्यापार करार हे आर्थिक प्रगतीचं साधन असते, हम्म. परंतु ते समान अटीवर आणि परस्पर लोकहिताच्या आधारावर असलं पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. परंतु देशाचं सार्वभौमत्वाचा त्याग करून गुलामगिरीकडे नेणारा करार कदापि स्वीकारायचा नाहीये. म्हणूनच व्यापार कराराच्या आडून देशहित आणि लोकहिताची आहुती देता येणार नाही. आणि आमचे सन्माननीय जननायक राहुल गांधीजी यांची हीच भूमिका आहे. अमेरिकेबरोबरचा जो करार झालेला आहे, हा करार कोणाच्या दबावाखाली केला आणि ज्या दबावाखाली तुम्ही जो करार करताय, या व्यापारी करारामधून अन्नदात्याचा खूप मोठा गळा घोटणारा हा मोदी सरकारचा, भाजपा सरकारचा निर्णय आहे. आणि याच्यावर सातत्यानं काँग्रेस पक्ष असेल, राहुल गांधीजी असेल किंवा काँग्रेस पक्षाचे सर्वच खासदार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सातत्यानं सरकारला प्रश्न विचारत आहेत, जाब विचारत आहेत. परंतु केंद्र सरकार किंवा सरकारमधला कुठलाही एखादा मंत्री किंवा नेता यावर स्पष्टीकरण देण्यास तयार नाहीये. ते चर्चेपासून पळ काढतायत. याचा अर्थ कुठेतरी दाल में कुछ काला आहे. सुरेश चंद्रजी बोला. अजिबात नाही. कविताजी, ज्या पद्धतीनं आंबेडकरजी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत आहेत ते हास्यास्पद आहे. बेसिकली एक साधी गोष्ट आहे. अमेरिकेच्या शेतमालाला किंवा अमेरिकेसोबत भारताचा जो व्यापारी करार झाला आणि त्यानुसार अमेरिकेच्या शेतमालाला भारतात 0% कर लागणार आहे, तर भारताच्या शेतमालाला मात्र 18% कर द्यायचा आहे. आणि आपल्या बाजूचं राष्ट्र असलेल्या बांगलादेशाला 0% कर द्यावा लागणार आहे. जर समजा ही अशी परिस्थिती असेल तर भारतावर अन्याय करणारा करार असताना भाजपाचे आंबेडकर साहेबांसारखे अनेक नेते मंडळी, अनेक मंत्री मोदी साहेबांचं अभिनंदन करतायत. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण हा करार जर समानतेवर आधारित आहे असं जर त्यांना वाटत असेल, आम्ही कोणाच्या दबावाखाली हा करार केला नाही, तर देशाच्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर संसदेच्या बाहेर पत्रकार परिषद घेऊन एखाद्या मंत्र्यांनी देऊ नये. संसदेच्या पटलावर विचारलेला प्रश्न सभागृहामध्ये देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 56 इंच छातीवाले आपले जे विश्वगुरु आहेत त्यांनी द्यायला का घाबरत आहेत? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? याचं उत्तर द्यावं आंबेडकरांनी. सुरेश चंद्रजी बोला. तुम्ही पुन्हा बघा, आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की एक सक्षम विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, परंतु तो विरोधी पक्ष नेता तेवढ्या सक्षमपणे सरकारला, सरकारच्या ज्या जनहित विरोधी नीती आहे किंवा जे निर्णय आहे, धोरण आहे, त्याच्या विरोधात प्रश्न विचारतो. त्यावेळी सभागृहामध्ये त्या विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही. उलट संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू त्या ठिकाणी अतिशय म्हणजे निंदनीय वक्तव्य करतात की राहुल गांधी हे देशाच्या सुरक्षेला धोका आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं जातं. काही दिवसानंतर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जाहीरपणे राहुल गांधी यांना गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी देतात. आणि एवढंच नाही तर काल रात्रीचा प्रकार बघितला असेल, आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर सुद्धा भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचं काम